यापेक्षा भव्य ओपनिंग आमच्या एपिसोडचं कुठलं असावं की आनंद शिंदे सर गात आहेत आणि एवढी दिग्गज मंडळी आमच्या आज मंचावरती आलेली आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांचं स्वागत करूयात. या मंचावरती खरं तर आज एखादा सिनेमा शूट करायला हवा आम्ही, कारण सगळंच इथे आहे. इकडे हिरो आहे, हिरोईन आहे, गायक आहेत, संगीतकार आहेत, विलन सुद्धा आहे. तर एवढी सगळी मंडळी आहेत म्हटल्यानंतर सिनेमा तर शूट झालाच पाहिजे. पण आम्ही करायच्या आधीच यांनी शूट केलेला आहे, कारण यांच्या सिनेमाचं नाव आहे शिनमा आणि तोच शिनमा ते आज आपल्याकडे घेऊन आलेले आहेत. त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि या मंचावरती मी अतिशय मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचं. जोरदार टाळ्या. ज्यांच्या गाण्यांनी आपण सुरुवात केली. त्याचबरोबरीनं आज या मंचावरती एक बॉलिवूडचं व्यक्तिमत्व आलेलं आहे, पण ते मनानं मराठी आहे. जोरदार टाळ्या कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासाठी झाल्या पाहिजे. खरं तर बघा ना, या 3 हिरोईन इथे आलेल्या आहेत. तिन्ही आज ब्लॅक ड्रेसमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि सर पण ब्लॅकमध्ये आहेत, सर पण ब्लॅकमध्ये. पण या तिघींकडे बघून मला असं वाटतं की माणसाची आयुष्यात काय इच्छा असते की आपण खूप चांगलं काम करावं, आपल्याला एखादी ट्रॉफी मिळावी. मला 3 मिळालं असं मला वाटतं. फुल ट्रॉफी सारखे दिसतात बघा ना. तर अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो किशोरी शहाणे वीज यांचं. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा या मंचावरती आमच्या प्रेमा खातर आलेले अजिंक्य देव यांच्यासाठी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे गणेश यादव यांच्यासाठी. आणि अतिशय मनापासून स्वागत करूयात संस्कृती बालगुडेचं. आणि आता एक पंजाबी मुलगी मराठी होणार आहे या सिनेमाच्या माध्यमातून आणि ती खूप छान मराठी सुद्धा या सिनेमात बोललेली आहे आणि मध्यवर्ती भूमिका ती साकारते. गुरलीन चोप्रासाठी जोरदार टाळ्या. तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे की काय आहे हा सिनेमा. आमच्या या सिनेमामध्ये एक सिनेमा घडणार आहे. अच्छा. जो सिनेमा तुम्ही इन सिनेमा पिक्चर बघणार आहात. जेव्हा पिक्चर बघायला जाल तेव्हा अजून एक आत पिक्चर चालू असेल. तो इट्स अ इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. आणि गावात आपण गेलो की म्हणतो आज सिनेमा आला रे गावात सिनेमा. हा आमचा सिनेमा, गावात आलेला सिनेमा, वा वा. धरून केलेला हा चित्रपट. क्या बात. सिनेमा सिनेमामध्ये सिनेमा बघायला मिळणार आहे. पण आनंद शिंदे सर आज इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या या गाण्यानं सुरुवात झाली. खरं तर हे गाणं म्हणजे आता महाराष्ट्राच्या घराघरात कानाकानात हृदयात बसलेलं गाणं आहे. नवीन पोपट हा जो अजूनही नवीनच आहे आणि तो इतका नवीन आहे की तो हा सिनेमात सुद्धा आलेला आहे. थँक्यू. पण तो वेगळ्या पद्धतीनं आलाय. तर त्या गाण्याची सुद्धा एक झलक सर ऐकायची इच्छा आहे, कारण ते सगळीकडे जोरदार गाजतंय गाणं. वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि गणेश आचार्य सर इथे आलेले आहेत. ते त्या गाण्यात सुद्धा आम्हाला नाचताना दिसत आहेत. अर्थातच त्याची कोरिओग्राफी त्यांनी केली. सर कसं वाटतं इकडे येऊन. सर्वात पहिल्यांदा एक मी बोलतोय की माझा पहिल्यांदा हा कुठल्या रियालिटी शोमध्ये येऊन मी उभा आहे. आणि पण खूप छान वाटतंय. शिंदे साहेब आहेत, अजिंक्य माझा मित्र आहे. सॉरी सर, डिस्टर्ब करू. सर आत्ताच बोलले की एकाही हिंदी रियालिटी शो मध्ये ते गेले नव्हते. नाही. वा वा. सिनेमासाठी इथे आले आणि we are proud हे of you. आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे खरं आज. मग आणि मराठीसाठी आणि मराठी ह्या सिनेमासाठी या म्हणजे कुठल्याही प्रोग्रामसाठी मी कधी कुठेही उभा राहीन असा वा. मी विचार केला. वा वा वा. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सिनेमा, या सिनेमामध्ये काय आहे हे सगळ्यांकडून जाणून घ्यायचंय. सगळ्यांना विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा मनापासून विचारला जाणारा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर सिनेमा या फिल्मच्या निमित्तानं हे सगळे लोक आज आपल्या कॅफेमध्ये आलेले आहेत. मला गप्पांना सुरुवात करायची आहे किशोरीजींपासून. सिनेमामध्ये तुमची काय भूमिका? सर्वात आधी तर जय श्री कृष्ण निलेश भाई. अच्छा. હા હું કોકિલાબેન ગાંડા છું.
वा वा. या पिक्चरमध्ये माझं गुजराती कॅरेक्टर आहे आणि मी गडगंज श्रीमंत बाई आहे आणि तिचा नवरा गांडा म्हणजे सच्चा गांडा त्याचं नाव आहे. त्याला विचित्र शौक असतात की सिनेमा बनवण्याच्या नादानं काहीतरी वेगळे शौक त्याला पूर्ण करायचे असतात म्हणून त्याला चित्रपट बनवायचा असतो. मग तो आपल्या टीमला यांना सगळ्यांना घेऊन मला गंडवतो आणि पिक्चर बनवूया असं मला कन्व्हिन्स करतो. वा वा वा. क्या बात आहे. आता येणार आहे अजिंक्य सर तुमच्याकडे. तुमची कशी आहे भूमिका यातली? ही कोकिलाबेन गांडा आणि जे तिच्याकडे एक चित्रपट घेऊन जातात आणि एक स्टोरी घेऊन जातात की आम्हाला बनवायचं आणि तुम्ही पैसे लावा, म्हणजे तिच्या नवऱ्याकडे जे यतीनने काम केलेलं आहे आणि त्या दिग्दर्शकाची भूमिका माझी आहे. तर तो आणि त्याचा जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे दोघं मिळून यांच्याकडे जातात की आम्हाला पिक्चर बनवायचं आणि तुम्ही ही स्टोरी. तेव्हा ती बोलते की अरे पिक्चर बनवानू तो शोले जैसे बनवानू आणि वॉट एव्हर होणार आहे, चला शोले मराठीत. आणि शोले मराठीत असा प्रयास एक होतो. हे टोपी घालतात, गावाकडे जातात आणि सिनेमा गावात येतो या पद्धतीने आणि तिथे मग जे घडतं ते सिनेमा आहे. वा वा वा. आता गणेश आचार्य सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर जेव्हा जेव्हा इकडे आमच्याकडे पाहुणे येतात तेव्हा खूप आनंद असतो आम्हाला. आम्ही खूप छान व्यवस्था करतो. पण आज तुम्ही बघितलं असं सरांसाठी एक वेगळी चेअरची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे कारण ते महागुरू वाटले पाहिजे तिकडे. पण हे जे आहे हे मी भाड्यानं घेतलेलं चौक आहे. तो आहे एका सरपंचांचा, या गावचे सरपंच आहेत. तर त्यांची अशी इच्छा असते की तुझ्याकडे जर ही माणसं येणार तर मी येऊन त्यांना भेटणार, त्यांचा सत्कार करणार. तर ते येऊन आता सगळ्यांचा पहिल्यांदा सत्कार करतील आणि त्यानंतर त्या केबलवरती एक डान्स रियालिटी शो येतो सर. त्याचं तुम्हाला जज बनवणार आहेत ते आज. या सरपंच. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये इतके मोठे मोठे माणसं आलेले आहे. नुसतं मराठी इंडस्ट्री नाही तर हिंदी इंडस्ट्रीतले माणसं पण या ठिकाणी आलेले आहे. तर आज आपल्याकडे माननीय आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आनंद शिंदे यांच्या रूपाने एक असं लोक गायक टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना फोल्क गायक पण म्हणू शकतो. ते हे फोल्क सॉन्ग फोल्क फोल्क म्हणजे फोल्क नाही ते फोक म्हणा. अरे फोक काय फोक म्हणा, इथं लिहिलं आहे FOLK. काय खोटं सांगतो का, लिहिलेलं आहे इथं FOLK. अहो, ते असलं तरी त्यातला एल सायलेंट असतो. शिंदे साहेबांबद्दल मी काय सांगणार. शिंदे साहेब पूर्वी ऍक्टर होते. ऍक्टर होते ते. डायरेक्टरला सतत म्हणायचे एक शिंदे एक शिंदे एक शिंदे म्हणून त्याचं आडनाव शिंदे पडलं. असा एक तुकराटवाडीचा तुकराट विनोद मी या ठिकाणी टाकलेला आहे. असं त्या काय हरकत नाही. पण सरांची गाणी खतरनाक, एकदम जबरदस्त खतरनाक गाणी. म्हणजे सरांचं पक्ष्यांवर फार प्रेम. म्हणजे पोपट म्हणू नका, पिंजरा म्हणू नका, राघू म्हणू नका, मैना म्हणू नका, अशा पक्ष्यांवर त्यांनी खास प्रेम केलेलं आहे. तर असे पक्षीप्रेमी गायक या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचं ते कोंबडी पळाली तंगडी धरून, अरे बापरे जबरदस्त गाणं. म्हणजे इतकं जबरदस्त गाणं तुम्हाला सांगतो. आमच्या गावात जे पोल्ट्री फार्म आहे, पोल्ट्री फार्म आमच्या गावामध्ये, तर त्या पोल्ट्री फार्ममध्ये जर तुम्ही ते गाणं कोंबड्यांना ऐकवलं नाही तर कोंबड्या अंडेच देत नाहीत. तर असे महान गायक शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोंबडी पळाली तिची तंगडी खाऊ नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. येस सर. आज आपल्याकडे गणेश आचार्य यांच्या निमित्तानं एक टेडी बेअर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. एक सॉफ्ट असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. सर माझी पोरगी आहे ना, लहान पोरगी माझी फार फेमस, म्हणजे 8 वर्षाची पोरगी आहे. तुमची फार फॅन आहे. फॅन आहे. ते म्हणले की पप्पा तुम्ही आज काही करा, आचार्य साहेबांना घरी घेऊनच या. म्हणजे काय जेवायला करा? जेवायला वगैरे नाही जेवायला वगैरे नाही. ते म्हणलं एकदा असं मला डिशम करायचं आहे म्हणलं. तो ऐसा है. तर इनका नाम भी गणेश जी है और ये दिखते भी गणेश जी जैसे है. तो ऐसे गणेश जी हमारे यहाँ है. लेकिन एक बहुत कर्तव्यवान व्यक्तिमत्व यहाँ पर आए हैं. तो मैं इनका ऐसा मराठी कळतं सर. हॅलो हॅलो बस नाही. मराठी आहे. मराठी वा वा. जिथे जातो ते बघा बॉलिवूडच्या हिंदी सिनेमा नाही नाही पण हे तुमचं सर तुम्ही मराठी आहे हे मला कळलं. पण काय झालं की बा मराठीत एवढा मोठा माणूस कधी बघितलं ना आम्ही. सर फार मोठे जोग्राफर आहेत. काय जोग्राफर आहे. अरे
कोरिओग्राफर अरे बाबा ते डान्स वगैरे शिकवतात ना ते ते कोरिओग्राफर नीट वाचा इंग्लिश. अरे बाबा ते काय आहे ते कोरिओग्राफर. नाही म्हणजे माझं काय झालं एकट्टे इतके शब्द मी बघितले नाही सर इंग्लिशचे कधी त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे छोटे मोठे शब्द बघतो आपण म्हणजे कॅट बॅट बॉल असं एवढेच आपल्याला इंग्रजी येते. पण एकट्टे म्हणजे कोरिओग्राफर म्हणजे 8-10 शब्द तरी असतील आहे ना. एकट्टे आम्ही कधी बघितले नाही सर म्हणून जर माझा प्रॉब्लेम झाला. असं फार मोठं व्यक्तिमत्व गंमत एका जागी असते. फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावात आलेलं आहे. तर गणेश आचार्यजी यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. अखिल भारतीय डान्स शिकासाठी इंग्लिशची गरज नाही रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. एक फोटो चांगला काढ रे. तर आज आपल्याकडे अजिंक्य देव यांच्या रूपाने एक असं ग्रीन व्हेजिटेबल टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. ग्रीन व्हेजिटेबल. अरे पहा ना वर्षानुवर्ष किती टवटवीत आहे हा माणूस एकदम. पण तुम्हाला सांगतो सर भाजीचे भाव आता वाढले पण ह्या माणसाचे भाव तेव्हाही वाढलेले होते आणि आताही वाढलेले आहे. असा हिरवागार माणूस या ठिकाणी आलेला आहे. सरांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलंय. अत्यंत त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी. माहेरच्या साडीमध्ये त्यांनी ठाकूरची भूमिका अप्रतिम भूमिका केली. ठाकूरची अरे आम्ही पाहिलं ना ते शॉल वगैरे होती अंगावरती. शेवटपर्यंत सर तुम्ही हात नाही दिसू दिला सर. हात नाही दिसू दिला म्हणजे मला तर इतकं वाटलं का आता दिसल मग दिसल. मी अख्खा पिक्चर बघितला पण तरी माझं मन नाही भरलं. मी दुसऱ्या दिवशी गेलो परत बघितला पण दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दाखवला नाही सर. हे मला आवडलं त्यातलं. पहिल्या दिवशी होते पण चूक माणसाकडनं पण दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दुकानामध्ये असू द्या काय हरकत नाही. तर असे अजिंक्य देव या ठिकाणी आलेले आहेत. तिने हिंदी चित्रपटामध्ये पण काम केलं. ऍक्च्युली सरांचं म्हणजे मोठेपणा आहे पण मराठीचं प्रेम बघा सरांचं. म्हणजे मराठी नाव असलेलं हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलंय. मराठी नाव असलेले हिंदी चित्रपटात हा कुठले असे? आण परवाने आण 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 हे रे. आपण म्हणतो ना आण आण सर आण पटकन आण. हा आणि पुढचा कुठला परवाने म्हणजे आज नाही उद्या नाही परवा नाही बा असं. अरे असं म्हणजे आण आणि परमाने हे वेगळं हिंदी येते. हिंदी आहे काय हा. तर अजिंक्य देव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय देवा हो देवा अजिंक्य देवा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. एक सुंदर हिरोईन आपल्याकडे आलेले आहे. सांस्कृतिक बालगोडे या ठिकाणी आलेले आहेत. कोण? सांस्कृतिक बालगोडे. सांस्कृतिक बालगुडे नाही संस्कृती. तर अख्ख्या इंडस्ट्रीला भाऊ बहीण मानणाऱ्या मॅडम या ठिकाणी आलेल्या आहे. म्हणजे? म्हणजे मी यांच्याबद्दल मी असं ऐकलं खरं खोटं मला माहित नाही मॅडम का तुम्ही बा प्रत्येक हिरोला दादा वगैरे असं म्हणता. हे खरं आहे काय? बोला माईक चालू आहे तुमचा. हो अच्छा अच्छा म्हणजे हे असं परंपरा म्हणून का तुमच्यावर विश्वास नाही स्वतःचा म्हणून असं काही? तर त्यांचा मॅडमचा आणखीन गाजलेला चित्रपट म्हणजे शॉर्टकट मध्ये त्यांचे ते हिरो होते वैभव कोण? तत्ववादी. वैभव तत्ववादी. तुम्हाला जमत नाही तर कशाला लिहून आणतात? बोलत जाऊ नका. आता मला जमत नाही म्हणजे माझ्यावर चिडता तुम्ही. त्याच्यावर चिडा ना मग एवढं कठीण नाव ठेवलं काय गरज होती कठीण नाव ठेवायची एवढं? नाही जरा सोपे नाव ठेवायचे. आमच्या विदर्भात किती सोपे नाव आहेत. पिचके झुडपे मग काय तर अनिल पानसट सगळं अशी किती चांगलं नाव आहे ते ठेवले असते काही प्रॉब्लेम नाही. तर असू द्या. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय संस्कृत विषय कंपल्सरी करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. तर आज गणेश यादव यांच्या रूपानं म्हणजे एक डेंजर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पण सर तुम्हाला मानायला पाहिजे आमच्या घरातली बायको आम्हाला घाबरत नाही पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या बायका तुम्हाला घाबरतात. म्हणजे मानलंच पाहिजे ना. पण ते सर म्हणजे आता खाजगीमध्ये विचारतो राग म्हणू नका म्हणजे घरी पण असंच आहे वहिनी घाबरतात का काही उलट आहे का या चित्र? प्रत्येक नवरा आपल्या बायकोला घाबरतोच. चला काही नाही आज गणेश यादव सरांनी लय मोठा दिलासा आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर असं त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय विलन होऊन बायकोला घाबरू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. तो आज हमारा ये परमभाग्य है. काय? हिंदी सुरुवात केली ना मी अशी थोडी त्यांच्यासाठी स्पेशल. हाँ तर हमारा ये परम भाग्य है कि आज हमारे यहाँ एक हिंदी अभिनेत्री आई है गुरलीन चोपड़ा जी. उनके लिए जोरदार तालियां. हाँ मैडम सच्ची बताओ क्या आज मुझे गांव के जो लड़के हैं ना एकदम चेताव गए एकदम.
फार उत्साह में आ गए हो तुमको देख के ऐसा देखा नाही का गाव में हमारे डेंजर रहता हो. तर मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पंजाबी कुडी मराठी पोरगी झालेल्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. चांगला काढतो फोटो. किशोरी मॅडम आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. किशोरी मॅडमचं स्वागत मी याच्या आधी या ठिकाणी याच मंचावरून केलेलं आहे. पण एक मला फार आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगा वाटते की बा एवढ्या लोड शेडिंगच्या जमान्यामध्ये किशोरी वीज या ठिकाणी आलेल्या आहे. एक प्रकारे वीजच या ठिकाणी आलेली आहे. तर त्यांचं स्वागत. नाही, आमच्या गावात ना 12-12 तास लोड शेडिंग, एवढी वीज कधीच नसते हा, आमच्या. एवढी वीज पहिल्यांदा आज 1 तास आहे. हा म्हणूनच मी प्लॅन केलं की थुकरटवाडीमध्ये पूर्ण प्रकाशमय करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. सर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वीज गेली तरी काळजी करू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. तर आज इकडे पहिल्यांदाच आम्ही एक डान्स शो करणार आहे ज्याचं नाव आहे थुकरटवाडी डान्स शो आणि ज्याचे जज असतील गणेश सर. तर सर सांभाळून घ्या, सगळे गावातली पोरं आहेत आमची, त्यांनी कसं आहे टीव्ही वरती बघतात. हा उत्साही फार पोरं आहेत सर. तर पहिल्यांदा आज आमच्याकडे इकडे येत आहेत एक मॅडम सागरिका कारंडे गावकर आणि त्या आपल्यासमोर एक बॅलन्स ऍक्ट सादर करणार आहेत. आपने कला देखी होंगी, इनकी कला पाहिले तुम्ही, पण त्यांची नुसतं तेवढीच कला नाही आहे. ते हा जो केक आहे ते वरच्या पोपटाला पण खाऊ घालू शकतात सर. कसं का? कसं काय बघा. आता उडवणार की काय मॅडम नाही नाही हाताने करा. बघा तुम्ही आता One, बॅलन्स बघा, बॅलन्स बघा. क्या बात आहे. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. and 3. हे बघा सर, पोपटाने केक खाल्लेला आहे. मी खरं बोलू ना, मी जीवनामध्ये कधी जज हे केलंच नाही. पहिल्यांदा जज करतोय. मला असं वाटतं असे प्रोग्राम असे सगळे डान्स करणार मी नक्की करीन जज 100%. जे प्रोग्राम पण सगळं डान्स असंच पाहिजे. हा जो बॅलन्स आहे ना, हा बॅलन्स खतरनाक सर, शक्यच नाही. खरंच. मॅडम आता तुम्ही ते व्यवस्थित घरी न्या. तर आता आमच्या गावातलं एक हिडन टॅलेंट तुमच्या समोर येणार आहे. कुशळ बद्रिके त्यांचं नाव आहे. म्हणजे मायकेल जॅक्सन हे त्यांचे गुरु आहेत आणि प्रचंड ते ब्रेक डान्स करतात आमच्या गावामध्ये. बघूयात ते कसे करणार. कुशल बद्रिके, जोरदार टाळ्या. काय झालं? करा पुढे करा.
काय करा ना, अरे करा. वन्स मोर नका म्हणू, त्याला जीव जायची पाळी आली. सॉरी, त्यांनी मला सांगितलं ते परत थोड्या वेळात नंतर कराल ना. हा, ते तयारी करतायत. इमर्जन्सी इंजुरी झाल्या पाहिजे. असं होत असतं गावामध्ये आमच्या. सॉरी, हा परफॉर्मन्स आपण नंतर बघणार आहे. नंतर बघू सर. पण आता आमच्या गावातलं छोटं व्यक्तिमत्व, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा एक मॅडम येणार आहेत आमच्याकडे, बोंडे मॅडम, ज्या आज आपल्या समोर काहीतरी सादर करतात. या बोंडे मॅडम या. अरे बापरे. वा 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 बाई, नमस्कार नमस्कार. आज तुम्ही काय सादर करणार आहे? बैठकीची लावणी. नाही, तुम्ही उभ्यानच करा, ती तशी बैठकीची वाटेल आम्हाला. लावणी सादर करणार आहेत त्या बैठकीची, पिकल्या पानाचा. काय पाहिजे? पदर. इथे ठेवला ते, घे नाही पदर. काय शोधते म्हणलं. अरे काय खाल्लं तुम्ही? बाई, काय खाल्लं मॅडम? बाई, उठा उठा. ठीक आहे, तुम्ही जात होता डायरेक्ट. तुम्हाला काय मार्क द्यायचे? ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम. अरे हे मच्छर मारायचं होतं रे. सगळ्यांनी पुन्हा एकदा तयार व्हा. मगाशी जे लागलं ज्यांना ते आता तयार झालेत नाचासाठी. आता ते परत येत आहेत. त्यांचा डान्स आपण परत बघाय. कुशल बद्रिके. करता पुढे करताय का? पुढे करताय का? करा ना. ऐ, पुढे पुढे करा. नंतर म्हणतात ते, नंतर म्हणतात. त्यांचा काय डान्स कम्प्लीट होत नाही. अरे हळू हळू हळू. हळू इकडे 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 जा. तर आता एक लास्ट आयटम आपण इकडे बघणार आहे. आमच्याच गावातल्या श्रेया बुगडे मॅडम, त्या आता आपल्यासमोर एक वेगळा ऍक्ट सादर करणार आहेत. टीव्हीवरती आपण बघितलेला शॅडो ऍक्ट असतो, तसा एक शॅडो ऍक्ट इकडे पहिल्यांदा आम्ही सादर करतो. खूप प्रॉपर्टी वगैरे तिकडे लागणार, तर प्रॉपर्टी आणा पटकन पटकन, प्रॉपर्टी आणा. काय मला नमस्कार नमस्कार एक मिनिट, हो हे कोण आहे? जा, तुला सांगितलं ना जा म्हणून. काय सोबत काम करतो ना. सोबत काय आता आपलं ब्रेकअप झालंय, तुझं माझा काही संबंध नाही. ब्रेकअपची बात होईल ना आपलं सगळं. जास्त बोल नको, जा आता, जा अरे, इकडे, तू चार इज्जत चौकात लाथ कर. काढू नको, जा ती तुझ्या जागेवर जाऊन बस जा. तुम्ही बसाव काय? चला आणि तिथंच बघा. घरी जा घरी जा. चला चला, sorry, में sorry. ऐसा बहुत प्रॉब्लम रहता है. कलाकार के जीवन में ऐसे बहुत सारे त्यांना मराठी कळतं, त्यांनी मराठी सांगितलं. कळतं त्यांना मराठी. तुम्ही काय हिंदी ट्राय मला करता? हाऊस आहे ना हिंदी. त्यांची हाऊस भागवतो, बाकी काय नाही ते. तर करती मात हा या चला. या. हा इर्षाद. करा, लाईट्स लावा. लाईट लावा दादा. हा म्हणजे घालवा तेच. लाईट लावा. हा, ठीक आहे. वा, एवढा खर्च आम्ही कधी केला नाही, पहिल्यांदा. झोपू नका, करा काहीतरी. झोपल्या आल्या. हा ऍक्टिंग करा.
हां क्या बात आहे मॅडम पुढे या वा 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 मस्त मस्त काय ते मी सादर केलं हे धन्यवाद. या बाहेर या तुम्ही पण या बाहेर या त्यांचं डान्सची वाट लावून टाकली पण सर फार असले बघ त्यांना कसं वाटलं ते मी नक्कीच फिक्स केलं मी आता जज करण्याच्यात नाही सरांनी मनावर असं घेतलं. जज मला वाटतं ना आजपर्यंत कुठल्या कोरिओग्राफरनी बैठना शॅडो डान्स मध्ये जज केलं असेल वा. मी पण जज केलं काय तुम्ही फायटिंग केली आहे वा वा थँक्यू सो मच आणि याचबरोबर ह्या आमचा गावातला कार्यक्रम इथेच संपलेला आहे सर मराठीचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे ते नेहमीच दिसतं पण या सिनेमाच्या निमित्तानं ते परत एकदा दिसतंय तुमचा कसा आहे अनुभव ओव्हरऑल सिनेमा ह्या मूवीमध्ये तर गाणं आहे आणि जी गालाय ते आणि त्याच्यावर मी नाचलो आहे बेसिकली पूर्ण म्हणजे मला किती जणांनी म्हणजे सांगितलं आहे की तुम्ही एवढं हेवी असल्याने कसं नाचता म्हणजे तर गॉड गिफ्ट आहे आणि मी वर्कॉलिक आहे पूर्णच कामासाठी पागल आहे म्हणजे मला काम म्हणजे काम आलं तर मला कळत नाही सगळं विसरतो मी इकडे तिकडे तर आय एम लकी की मी ह्या फिल्ममध्ये गाणं केलं आणि त्याच्यावर नाचलो प्रोड्युसरनी त्या गाण्यामध्ये असं मला जरा बी कळायला नाही दिलं की मराठी पिक्चर आहे इट्स लाईक अ बॉलिवूड सॉन्ग डान्सर सेट आणि सगळं कम्प्लीट त्याच्यामुळे शक्य झालं वा क्या बात. आता येणार आहे आनंद शिंदे सरांकडे खरं तर गायकांची घराणी असतात हे शिंदेशाही घराणं आहे जे आपण इतकी वर्ष पाहतो आणि पुढेही वर्षानुवर्ष अनंत काळापर्यंत आपण ते पाहत राहणार आहोत पण आनंद शिंदेचा आवाज म्हटलं की अंगावरती काटा येतो शहारा येतो खरं तर आणि तो आज आमच्या आलाच सुरुवातीलाच थँक्यू तुम्ही आज इथे आलाय खरंच खूप मन भरून आलंय आणि मला एक गोष्ट हा, सर. सांगायची हा, आहे सर. की हा गाणं करणं डान्स करण्याच्या पाठीमागे कारण बी होता कारण की मी यांच्या गाणं पोपट या गाण्याचा एवढा मोठा फॅन होतो मी चाळीमध्ये राहायचो प्रभात कॉलनी सांताक्रूजमध्ये तिथे गाणं म्हणजे लहानपणी एवढं नाचलो जायचं मी आता त्यांच्या गाण्यावर मला नाचतच पाहिजे मी नाचलो मला असं वाटतंय की मी अजूनही म्हातारा नाही झालो आम्हाला पण खरोखर. तेच वाटतंय सर कारण 86ला माझा पोपट बाजारात आला होता हा तेव्हापासून आत्तापर्यंत हिटवरती हिट देतच आलो वा आणि तो खरोखरच
प्रेक्षकांनी मला भरपूर प्रेम दिलं, महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. याही गाण्यामध्ये असंच झालं. पहिल्यांदा ज्या वेळेला गाणं मी गायलं त्यावेळेला वरुणजीनी म्हणजे म्युझिक डायरेक्टर त्यांनी म्हटले मला 100% गाणं आवडलं. मी म्हटलं नाही, मला ओके नाही आहे, तर कृपया प्लीज पुन्हा एकदा तुम्ही स्टुडिओ घ्यावा आणि 1 तासासाठी मी पुन्हा गाणं डब करण्याची माझी इच्छा आहे. आणि जरी तुम्हाला जर प्रोड्युसर वगैरे पैसे नसतील देत तर मी 2 तास देतो, पण मला प्लीज हे गाणं पुन्हा डब करू द्या, कारण हे गाणं हिट होणार म्हणजे होणार. म्हणून ह्या गाण्यासाठी आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मी ह्याच विचार करीन की मी शेवटपर्यंत हिट गाणी देऊ आणि माझ्याकडून चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांची सेवा हो हीच अपेक्षा करतो. वा. आता येणार आहे गणेश यादव सर तुमच्याकडे. या सिनेमामध्ये तुमची काय आहे भूमिका? सिनेमामध्ये मी विलन नाही आहे, अच्छा. परिस्थिती विलन आहे. हां. माझं कॅरेक्टर नवीन भाऊ म्हणून आहे आणि नवीन भाऊ हा समाजसेवक आहे, सोशल वर्कर आहे. आणि गावात जो पाण्याचा भीषण प्रश्न आहे तो अतिशय तळमळीनं तो बोलतोय. आणि त्याचं म्हणणं आहे की हा दुष्काळ हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा अख्ख्या भारताचा प्रश्न आहे आणि आपल्याला तो सोडवला पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याला जेव्हा कळतं की हे सिनेमावाले इथे आले, आपल्या गावात आलेत, तो म्हणतो आता एक आयडिया करूया. आणि मग तो ह्या सिनेमावाल्या लोकांना जाऊन भेटतो आणि मग तो काय आयडिया करतो हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. वा. मग तुम्हाला कळेल की नवीन भाऊची आयडिया काय होती. आता येणार आहे संस्कृतीकडे. संस्कृती, काय आहे तुझी भूमिका? नवीन भाऊ हे सोशल वर्कर आहेत आणि त्यांचा खूप दरारा आहे गावात. आणि त्यांची ही भाची उर्वी जी PhD करते त्या पाणीग्रस्त किंवा त्या दुष्काळावर, तर ती त्यांना त्यांच्या कामात खूप मदत करते. आणि जेव्हा हा शिन्मा त्या गावात येतो तर तेव्हा तितकीच ती डेस्परेट असते त्या शिन्माला किंवा लोकांपर्यंत तो प्रश्न पोहोचवण्याचा की पाणी किती इम्पॉर्टंट आहे. तर अशी ती भूमिका आहे. वाह. तो गुरलीन, आपकी क्या है इसमें भूमिका? इस मूवी में मैं मेन लीड में ही हूँ, हीरोइन ही हूँ. और जैसे कोई डायरेक्टर है, कोई प्रोड्यूसर है, ओके. कैसे ये लोग मुझे अप्रोच करते हैं कि साउथ से और पंजाब में तुमने काम किया तो मराठी फिल्म बना रहे हैं, हम आपको लेना चाहते हैं. माई नेम इज़ पिंकी इन द मूवी. तो बोलते कि शोले की तुम्हें बसंती हेमा मालिनी दिखाएंगे. तो शी इज़ वेरी एक्साइटेड, वाओ टांगा वांगा चलाऊंगी. तो जब सेट पे जाते हैं तो पानी का प्रॉब्लम होता है, वो बेचारी मटकी कभी बाल्टी लेके, तो बोलती कि व्हाट इज दिस, तुमने तो बोला था ये कोई शोले थोड़ी ना, ये तो कुछ पानी का, कभी गड़वी कभी मटकी कभी बाल्टी, मुझे नहीं करना. सो कैसे कैसे फिर वो मनाते हैं, फिर मूवी चलती है, फिर बीच में कोई प्रॉब्लम आ जाती है. सो ऑल दिस अप्स एंड डाउन्स विथ फुल ऑफ कॉमेडी. आनंद शिंदे सर आज या फॅमिलीमध्ये आलेले आहेत. तर आता सगळ्यांची इच्छा आहे की आनंद शिंदे सरांच्या आवाजात इथे काहीतरी झालंच पाहिजे. सरांचा आवाज ऐकण्याची सगळ्यांची प्रचंड इच्छा आहे.
जय मल्हार. क्या बात है, क्या बात है. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे शिनमा या सिनेमाचे दिग्दर्शक. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दिग्दर्शक मिलिंद कवडे यांना. जोरदार टाळ्या. सिनेमा हा तुम्हाला फुल ऑन एंटरटेन करेन, हा तुम्हाला हसवेल, हा तुम्हाला रडवेल देखील आणि हा तुम्हाला विचार करायला लावेल अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे, शिणमा आहे. वा 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 वा, क्या बात. तर आता गणेश आचार्यजी या मंचावरती आलेले आहेत म्हटल्यानंतर आमची आणि सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की सरांच्या नृत्याची एक झलक तर या मंचावरती झालीच पाहिजे. पण माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. हा सर. माझ्या 25 वर्ष झाले मला कोरिओग्राफी वा करतो वा. आणि 13 वर्षापासून आहे मी इंडस्ट्रीमध्ये. वा वा. 13 वर्षामध्ये ज्युनियर आर्टिस्ट होतो, 15 वर्षामध्ये ग्रुप डान्सर होतो आणि 17 वर्षामध्ये असिस्टंट कोरिओग्राफर होतो कमल मास्टरजीकडे. वा आणि 19 वर्षामध्ये मी इंडिपेंडेंट कोरिओग्राफर झालो, एकदम यंगेस्ट कोरिओग्राफर. वा वा वा. आणि माझ्याकडे आता 2 असे माझे असिस्टंट आहेत, राहुल थोमरे आणि संजय. या राहुलजी या. माझं असं मन आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये ह्या लोकांना दोघांना ह्या मंचावरून सुरुवात करायची आहे वा कोरिओग्राफी. वा. आणि बिलीव्ह मी हे माझ्या पूर्ण लाईफचे बेस्ट असिस्टंट आहेत. क्या बात. वा वा. आणि हे लोक नक्की गणेश आचार्य ह्याची झलक तुम्हाला भेटणार याच्यामध्ये. तो मैं चाहता हूँ कि आप लोग प्लीज मेरे साथ आइए और थोड़ा सा वा वा वा. डांस कीजिए हे प्लीज. रेडी आहे. 3 लेडी आल्या तर मजा येईल. Thank you. सर आमच्याकडे ना ऑडियन्स आलेला असतात आणि ऑडियन्सची खूप इच्छा असते की या लोकांशी काही बोलता यावं, त्यांना काही रिक्वेस्ट करता यावी. तर काही आज महिला आलेल्या आहेत खास, त्यांच्याशी मला बोलायचं आहे की त्यांची काय रिक्वेस्ट आहे. हॅलो, आम्ही नवी मुंबईमधून आलेले कोलीवाड्यातनं. अरे वा वा. आणि काही जण मुंबई माहीम मधून पण आलेले वा आहेत. वा आणि चला हवा येऊ दे हा आम्हाला प्रोग्राम भरपूर आवडतो. वा आणि आम्ही सर्व कुटुंब हे रोज बघतो हा प्रोग्राम, आम्हाला भरपूर आवडतोय. वा. तरी आमची आज एवढी इच्छा आहे की आज इथे गणेशजी आचार्य सर जे आलेले आहेत हा. तर त्यांनी आमच्या बरोबर एक कोळी डान्स करावा ही आमची इच्छा आहे. प्लीज. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या भव्य दिव्य सिनेमाचे निर्माते अनिल जोशी यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. क्या बात है. तुमचा कसा अनुभव है सिनेमाचा. काफ़ी दिन से मैं सोच रहा था कि एक मराठी चित्रपट बनाऊं जिसमें इंटरटेनमेंट हो. बाद में जब मिलिंद मेरे पास आया तो उसने मुझको स्क्रिप्ट बताया तो मुझे ऐसा लगा कि यार यही सही फिल्म है जो मैं प्रोड्यूस करना चाहता था. वा. हा 2 व्यक्ती अशा आहेत या मंचावरती
जे खरं तर आभाळापर्यंत पोचले त्यांचे हात, पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत म्हणून आम्ही त्यांना हात लावू शकतो. खरं तर इतके ते मोठे आहेत. ते आज आमच्याकडे आले. इतक्या वर्षांची त्यांची कलेची सेवा आहे, त्याबद्दल या मंचातर्फे आपण त्यांचा एक विशेष गौरव करणार आहोत. तर मंडळी, पुन्हा भेटूयात असाच एक नवीन सिनेमा घेऊन याच मंचावरती. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.